नमस्कार. आर-आर-बी एन-टी-पी-सी ग्रुप डी मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच 3 डिसेंबर 2025 रोजी आर-आर-बी ग्रुप डीचा फर्स्ट शिफ्टमध्ये जो पेपर झालेला आहे, तर त्या पेपरमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि आर-आर-बी एन-टी-पी-सी ग्रुप डी मराठी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आर-आर-बी ग्रुप डीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आर-आर-बी ग्रुप डी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. तर या ठिकाणी पहा आता आर-आर-बी ग्रुप डी 3 डिसेंबर 2025 फर्स्ट शिफ्ट. सर्वात वेगवान शतक करणारी भारताची पहिली महिला क्रिकेटर कोण आहे? तर सर्वात वेगवान शतक करणारी भारताची पहिली महिला क्रिकेटर स्मृती मंथाना ही आहे. त्याच्या पुढे पहा पॅरा ॲथलेटिक्स प्रवीण कुमार कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पॅरा ॲथलेटिक्स प्रवीण कुमार हा उंच उडी या खेळाशी संबंधित आहे. त्याच्यानंतर गरुड कृषी ड्रोन या योजनेची कोणत्या राज्यापासून सुरुवात झाली आहे? तर गरुड कृषी ड्रोन या योजनेची सुरुवात तमिळनाडू या राज्यापासून झालेली आहे. 2025मध्ये जागतिक आरोग्य दिनाची थीम काय होती? तर 2025मध्ये जागतिक आरोग्य दिनाची थीम स्वस्थ सुरुवात आशा पूर्ण भविष्य म्हणजे हेल्दी बिगिन्स होपफुल फ्युचर्स अशी ती थीम होती. त्यानंतर पासेक्स युद्धाभ्यास 2025 भारत व कोणत्या देशादरम्यान झाला? तर हा युद्धाभ्यास युनायटेड किंगडम या देशाच्या दरम्यान झालेला आहे. भारत आणि युनायटेड किंगडम. केरळच्या आरोग्य विभागानुसार केरळमध्ये कोणते 2 प्राणीजन्य रोग पसरत आहेत? तर केरळच्या आरोग्य विभागानुसार केरळमध्ये सध्या निपाह व्हायरस आणि अमिबिक मेनिंगोएन्सेफलायटिस हे आजार पसरत आहेत. केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने LIC सोबत मिळून विमा सखी योजना कोणत्या वर्षापर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? या योजनेअंतर्गत प्रत्येक भारतीयाला विमा भेटणार आहे. तर त्याचं उद्दिष्ट आहे 2047 पर्यंत हे त्याचं उत्तर आहे. 10पेक्षा जास्त आयफा अवॉर्ड जिंकणारा चित्रपट कोणता आहे? तर लापता लेडीज हे त्याचं उत्तर आहे. लापता लेडीजच्या डायरेक्टर किरण राव आहेत आणि त्यांना 10 पुरस्कार या आयफा अवॉर्ड 2025मध्ये मिळालेले आहेत. 2025मध्ये पुढीलपैकी कोणत्या शहरात पोलिसांनी वाहन चालकांसाठी इथं दोन्ही झाले पण ते ॲक्च्युली ध्वनी आहे बरं का, ध्वनी प्रदूषण जागरूकता अभियान राबवले होते? तर ते पहा पुणे, रिवा, बेंगळुरू, रायगड, बोकारो या शहरांमध्ये ते राबवलेले होते. दिल्ली NCRमध्ये ड्रॅप 1 चरण वायू गुणवत्ता सूचकांक केव्हा लागू झाला? तर 14 ऑक्टोबर 2025 पासून लागू झालेला आहे. आता या ठिकाणी तुम्हाला AQIचा फुल फॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर AQI म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्स असा त्याचा फुल फॉर्म होतो. भारत आणि किर्गिझस्तानमध्ये द्विपक्षीय करार केव्हा झाला? तर भारत आणि किर्गिझस्तानमध्ये द्विपक्षीय करार 12 मे 2000 या दिवशी झालेला आहे. GSLV-17 हे सॅटेलाईट अवकाशामध्ये केव्हा सोडण्यात आले? तर 29 जून 2017 या दिवशी GSLV-17 हे सॅटेलाईट अवकाशामध्ये सोडण्यात आले. त्याच्या पुढे आता 13 नंबरचा प्रश्न आहे पहा. 25व्या मध्य क्षेत्रीय परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर 25व्या मध्य क्षेत्रीय परिषदेचे अध्यक्ष अमित शहा हे होते. 12 जून 2025 रोजी व्हिडिओ आधारित KYC कोणत्या बँकेने सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. संयुक्त राष्ट्र सतत विकास समाधान नेटवर्क 2025मध्ये भारताचा कितवा रँक होता? तर संयुक्त राष्ट्र सतत विकास समाधान नेटवर्क 2025मध्ये भारताचा 99वा रँक होता आणि पहिल्यांदाच भारत पहिल्या 100मध्ये या इंडेक्समध्ये आलेला आहे. नाईटहूडची उपाधी कोणास मिळाली आहे? तर नाईटहूडची जी उपाधी आहे ना ती जेम्स अँडरसन यांना मिळालेली आहे. पुढचा प्रश्न आहे पेशींवर आधारित एक प्रश्न होता. त्याच्यानंतर विद्युत चुंबकावर आधारित प्रश्न होता. विज्ञानचं चाललंय आता हे. भिंग याच्यावर सुद्धा प्रश्न होता. पर्यावरणाशी संबंधित प्रश्न होता. कार्बनवर आधारित प्रश्न होता. आम्ल व क्षार यावर आधारित सुद्धा प्रश्न होता. प्रजननवर आधारित प्रश्न होता. प्रकाशाचे अपवर्तन याच्यावर आधारित सुद्धा प्रश्न विचारलेला होता. त्याचबरोबर धातू आणि अधातू याच्यावर सुद्धा आधारित प्रश्न विचारलेला होता. जर तुम्हाला आर-आर-बी एन-टी-पी-सी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आर-आर-बी एन-टी-पी-सी ई बुक विकत घ्या.
तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. एवढ्याला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी आपलं आर-आर-बी एन-टी-पीसी आर-आर-बी एन-टी-पीसी ग्रुप डी मराठी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.